श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी जान्हवी आणि आजपर्यंत मी तुमच्याबरोबर 3 असे व्हिडिओ शेअर केले ज्याच्यामध्ये गुरुदेव दत्तांच्या कोणती पोथी किंवा कोणता अध्याय, श्लोक हे तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये सम्मिलित करू शकता याविषयी तुमच्याबरोबर मी माहिती शेअर केली. आजसुद्धा परत श्री गुरुदेव दत्तांचीच एक अशी पोथी आहे जी तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये त्याचा समावेश करू शकता आणि ती आहे श्री गुरुचरित्र दिनदर्शिका. आता ही पोथी मी तुम्हाला याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये दाखवली होती, ज्याच्यामध्ये आपण जेव्हा स्तोत्र अष्टकांबद्दल मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा ही पोथी मी तुम्हाला दाखवली होती. तर ही पोथी म्हणजे श्री गुरुचरित्र, संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथच आहे हा. फक्त हा मराठीत आहे, संस्कृतमध्ये नाही आहे, तर त्याचा मराठीत अनुवाद आहे. भाषा पण खूप सोपी आहे आणि त्यांनी या ग्रंथाला म्हटलेलंच आहे की श्री गुरुचरित्र दिनदर्शिका. त्याच्यामुळे ज्या लोकांना संपूर्ण गुरुचरित्र वाचणं संस्कृतमध्ये अवघड जात असेल ते हा ग्रंथ वाचू शकतात. परत हा जो ग्रंथ आहे हा स्त्रिया पण वाचू शकतात. याच्यात कोणतीही अशी बंधनं नाही आहे जी आपण गुरुचरित्र वाचताना पाळतो. त्यामुळे जर तुम्हाला 7 दिवसात गुरुचरित्र वाचणं शक्य होत नसेल तर ही जी दिनदर्शिका आहे ही तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये त्यांनी अध्याय 1 जो आहे त्याला 1 जानेवारी असं त्याची सुरुवात केली आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक पानाला एक तारीख दिलेली आहे आणि जेव्हा 52 अध्याय संपतात तेव्हा 31 डिसेंबर ही तारीख येते. त्याच्यामुळे जर तुम्हाला रोज एक पान वाचणं शक्य असेल तर तुम्ही ही दिनदर्शिका वाचू शकता. त्यामुळे असं वाटेलही की आपण गुरुचरित्र वाचण्याची आपली इतकी इच्छा होती, पण जर ती पूर्ण होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही ती इच्छा पूर्ण करू शकता. परत याची भाषा सोपी असल्यामुळे आपल्याला ते समजतं पण लवकर आणि आपल्याला आनंद प्राप्त होतो की गुरुदेव दत्तांचा आपण काहीतरी करतो आहे. जे लेखक आहे ते आहेत कैलासवासी प्रभाकर वासुदेव क्षीरसागर, ज्यांनी याच्या आधीसुद्धा श्री गजानन महाराज, त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज यांच्यावरच्या दिनदर्शिका अशा प्रकारे लिहिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ही अतिशय उपयुक्त पोथी आहे. जर तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याची इच्छा असेल आणि ते अवघड वाटत असेल तर शिवाय स्त्रियासुद्धा ही पोथी वाचू शकतात. तर त्याच्यामुळे अशी ही श्री गुरुचरित्र दिनदर्शिकेची पोथी तुम्ही जर वाचली नसेल तर ती जरूर वाचून बघा, तुम्हाला ती निश्चितच आवडेल. त्यामध्ये आपल्याला क्लिष्टता नसल्यामुळे ती वाचणं काही अवघड जात नाही. परत एकच पान जर आपण रोज वाचण्याचं ठरवलं तर ते पण काही अवघड नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आपल्याला जर 7 दिवसात याचं पारायण करणं जमत असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि असं म्हणतात की फळ हे श्रद्धेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे रोज वाचून आनंद प्राप्त होत असेल, तुमची ती श्रद्धा असेल, तर तुम्हाला नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळेल. तर अशी ही श्री गुरुचरित्र दिनदर्शिका मराठीतली आणि दैनंदिनी पण म्हणतात याला, जर तुम्ही वाचली नसेल तर ही जरूर वाचून बघा, तुम्हाला ती निश्चितच आवडेल. आजच्या व्हिडिओत इतकंच. श्री गुरुदेव दत्त.